लग्न झाल्यापासून सांगते साईबाबाच्या देऊळात न्या. लग्नाला 3 महिने व्हायला आलं, पण साईबाबाचा देऊळ काय माहीत नव्हता. आज नेलीच फायनली. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज पण मी मस्त लवकर उठलेलो आणि डायरेक्ट किचनमध्ये गेलतो. आज बरं चपात्या करते, सगळ्यांना चाट खायला. पटापट चपात्या करून घेतल्या आणि नंतर देवपूजा केली. आज देवघर अख्खा साफ करायचा होता. मग मस्त देवपूजा केली आणि मला जाम भूक लागली. आज चहा पण मी पिलाच नाही. डायरेक्ट मॅगी केली आणि मॅगी खाल्ली. आणि मला एवढी झोप आलती का डायरेक्ट मी सकाळी 10:30 वाजता झोपली होती. 2 वाजता उठलो दुपारी. जामच झोप आलती. म्हणजे किचनमध्ये जाऊन बघते मम्मीने काय केलं, तर मम्मीने भाज्या, भात मस्त सगळं करून ठेवलेला. जेवायला घेतला आणि त्यांना पण वाढला. आणि मग दुपारी असंच थोडा टाईमपास केला आणि लगेच संध्याकाळी किचनमध्ये गेलो आणि पहिले चहा करून घेतला आणि लगेच भाकरीला सुरुवात केली. आज थोड्याच भाकरी करायच्या होत्या, 5च भाकरी करायच्या होत्या म्हणून पटापट भाकरी करून घेतल्या. मला भाकरी करतो आणि मग बाकीची कामं करतो. मग लगेच भांडी घासली आणि मेथीची भाजी साफ करायला घेतली. गाणी बघत बघत मेथीची भाजी साफ केली आणि मम्मीने सांगितलेलं मेथीची भाजी कापून ठेव आणि चवलीची भाजी करायची, म्हणून ती पण भाजी कापून ठेव. मी उपासनेला बसलेली श्रीजा आलती आणि माझा फोन घेऊन काय टाईमपास चाललेला. लगेच झालो रेडी आणि जायचं तर साईबाबाच्या देवळात. तर हे बोलतात थांब मी पण येतो व्हिडिओमध्ये. रेडी झालो आणि तेवढ्यात किचनमध्ये येऊन बघितलं मम्मीने गुलाबजाम करायला घेतलेले. बरं बघू तलता येतात का, तर तो पण काम काही मला जमला नाही. मग तसंच तो पण काम सोडून दिला आणि मग निघलं साईबाबाच्या देवळात जायला. मला कधीपासून साईबाबाच्या देवळात जायचं होतं. मी दर गुरुवारी यांना सांगायचो का मला साईबाबाच्या देवळात घेऊन चला, पण काय येत नव्हते. बोलायचे पुढच्या गुरुवारी जाऊ. तिथं गेलो आणि त्या लाडूच्या दुकानात त्यांचे मित्र होते, तर त्याही आम्हाला फ्रीमध्ये लाडू दिले. मग गेलो देवळात दर्शनाला. गर्दी वगैरे नव्हती म्हणून लगेच दर्शन झालं आणि लगेच बाहेर येऊन बघतो तो भजन चालू होता. तिथं थांबलो थोडा वेळ, मस्त प्रसन्न वाटला. आणि तिकडं जेवणाची लाईन होती. बाबा दर्शनाला नाही एवढी जेवणाला लाईन. आणि मी इथं गार्डन होता तिथं थोडंसं फिरलो. मस्त वाटत होता, परिसर मस्त होता. आणि लगेच ताई माझा एक फोटो काढला. गाडीत आलो आणि लगेच लाडू फोडला आणि पहिले खाऊन घेतला. आणि मला खायच्या होत्या फ्राईज, तर ते बोलतात चल तुला मी बर्गर किंगलाच नेतो. मग ताई मला बर्गर किंगला नेली. त्यांना काय नव्हता खायचा, पण मला खायचं होतं म्हणून नेली. मी त्यांना दाखवून फ्राईज खात होते आणि मस्त मस्ती चाललेली आमची. आणि मग घरी येऊन बघते तर मम्मीने गुलाबजाम केलते, मेथीची भाजी केलती आणि चवलीची पण भाजी केलती. मग टाईम न लावता फ्रेश होऊन लगेच जेवायला बसलो आणि मग आम्हाला काही सँडविच एक दिवस खाल्ला, मग दुसऱ्या दिवशी पण पाहिजेच. आज जरा कॉर्न वगैरे पाहिजे होता आणि जरा क्रीमी बॅटर पाहिजे होता, म्हणून स्वतःच सांगायला उभे राहिलेले. सँडविच बनवून दिला आणि मी पण लगेच गुलाबजाम खायला घेतली. भांडी घासली, ओटा साफ केला, फ्रेश झालो आणि रूममध्ये आलो. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.